महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाची गंभीरता नसल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं राज्याच्या गृह सचिवांना तातडीनं लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत। महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे अत्यंत गांभीर्याने तपासले जातात, या प्रशासनाच्या दाव्याचा फोलपणा न्यायालयानं उघड केला आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी भारताला तिसरं पदक जिंकून दिलं। स्वप्नीलने 25 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं होतं। दरम्यान पदक जिंकल्यानंतर तो कोल्हापूरमध्ये परतलेला आहे। कोल्हापूरमध्ये परतल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीचं काम सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरू आहे। दरम्यान मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्यानं जगभरात चिंता व्यक्त केली जाते आहे। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचं जाहीर केलं। नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गाण्यावरती नाचणाऱ्या पोलिसावरती कारवाई करण्यात आलेली आहे। 4 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यामध्ये स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। राज्यात हिट अँड रन ह्या घटनांमुळे राज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागलेला असून अद्याप या घटना कमी झालेल्या नाहीत। अंबरनाथ येथे मंगळवारी सकाळी अशीच एक धक्कादायक घटना पुढे आलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। कौटुंबिक वादातून एक कार चालकानं नातेवाईक बसले असलेल्या दुसऱ्या कारला जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली आणि ही गाडी पुढे गेल्यानंतर चालकानं ती पुन्हा वळवून कारला जोरदार धडक दिली। यावेळी रस्त्यावरती असणाऱ्या 5 नागरिकांना कार चालकानं फरफटत नेलं। मंगलदास बांदलला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक झालेली आहे। बांदलच्या घरामध्ये 5,60,00,000 रुपये आढळलेले आहेत। बांदलला आता पुढची न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे हे पाहावं लागेल। पुण्यात एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे। एमपीएससी उमेदवारांचं शास्त्री रोडवरती आंदोलन सुरू आहे। 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे। उमेदवारांची कृषी पदांचा समावेश करण्याची मागणी आहे। तरण तलावामध्ये पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। देवळाली कॅम्पच्या बाण स्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेताना श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव शार्दुल पोळ आहे। तरण तलावामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्ये झटका येऊन मृत्यू झालेला आहे, तर घटनेचा अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत। तब्बल 3 महिन्यानंतर छत्रपती संभाजीनगर पाचोड येथील गल्हाटी नदीला पूर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरामध्ये रात्री अचानक जोरदार पावसामुळे येथील गल्हाटी नदीला महापूर आला आणि या परिसरामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। बदलापूर शहरामध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ही घडलेली आहे आणि या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेमधून संतापाची लाट उसळली आहे। बदलापूर शहरामध्ये आज शांतता आहे। बदलापूर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। काल घडलेल्या प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। बदलापूर शहरामध्ये इंटरनेट सुविधा पूर्णतः बंद आहे। बदलापूर शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं। बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण हे राज्यामध्ये गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। काजीखेड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी अश्लील व्हिडिओ दाखवून चाळे केलेली आहेत। खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आलेली आहे आणि या प्रकारानं जिल्हाभरामध्ये संताप व्यक्त होतोय। काजीखेड जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकानं मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेतला। 8वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावरती आहे।
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. कुडाळ तालुक्यातील घोडके गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदीला पूर आलेला आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आता रुग्णालयामध्ये सेंट्रल अलार्मची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच निवासी डॉक्टरांसाठी नवा हेल्पलाईन क्रमांक सुद्धा देण्यात येणार आहे. यासह इतर काही नवीन उपाययोजना पालिकेकडून रुग्णालयामध्ये करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं डॉक्टरांना सांगितलंय. गेल्या 8 दिवसांपासून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांचा काम बंद आंदोलन सुरू असल्यानं पालिका प्रशासनानं मुख्य या सगळ्या सूचनांसंदर्भात बैठक देखील आयोजित केलेली होती. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये 2 चिमुरड्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं संपूर्ण शहरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. ज्याला शाळेच्या सफाईसाठी नेमलेलं होतं त्यास नराधमानं 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार केला आणि या प्रकारामुळे सर्वसामान्यांच्या असंतोषाचा उद्रेक पाहायला मिळतोय. बदलापूरसह इतर गावात देखील जिल्ह्यात देखील उद्रेक पाहायला मिळतोय. बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. जमावबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. मध्यरात्रीपासून पूर्णतः इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. कोलकाता इथे डॉक्टर महिलेवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोर्चा काढला. कोलकाता इथे डॉक्टर महिलेवरती अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंगोलीच्या वसमतमध्ये अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या कन्या विद्यार्थिनींनी केलेला आहे.